आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू महोदय हे छत्रपती संभाजीनगर येथील उपकेंद्रामध्ये आले असता त्यांचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही भेट घेऊन त्यांना जो सातत्याने उशिरा निकाल लागण्याचा जो विद्यापीठाकडून उशिरा निकाल लावण्यात येतो त्यावरती त्यांना सविस्तर निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली। माझं विद्यापीठ प्रशासनाला एवढंच सांगणं आहे की जर विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या असो किंवा शेवटच्या सत्रापर्यंत असो जर विद्यार्थ्यांचा निकाल इथून पुढे जर वेळेवर लावला नाही तर येणाऱ्या 10 दिवसाच्या मध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे मराठवाडा उपकेंद्रासमोर मोठ्या स्वरूपाचं त्या ठिकाणी आंदोलन करेल। येत्या काही दिवसांचा वेळ आम्ही ह्या विद्यापीठ प्रशासनाला दिलेला आहे। यापूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी आंदोलनं केली, प्रसंगी उपोषणही केली, निवेदनही दिलीत, चर्चाही केल्यात, परंतु काही प्रश्न सुटले, काही प्रश्न निकालाचे अजूनही बाकी आहेत। तर त्या माध्यमातून आज कुलगुरू महोदयांची भेट घेऊन आम्ही त्यांना मागणी केलेली आहे की जर 10 दिवसामध्ये जर तुम्ही विद्यार्थ्यांचा निकाल लावला नाही आणि निकाल न लागल्यामुळं जर एखाद्या विद्यार्थ्याचा पुढील वर्षात जर प्रवेश थांबवला तर याला जर विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक आणि मानसिक नुकसान जर झालं तर याला सर्वस्वी जबाबदार हे विद्यापीठ प्रशासन राहील। त्यामुळं विद्यार्थ्यांचा निकाल हा तातडीने आपण लावावा, अन्यथा निकाल वेळेवर जर लागला नाही तर संपूर्ण विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू, तुमच्या कार्यालयासमोर तुम्हाला न्याय मागू आणि विद्यार्थ्यांचं जर शैक्षणिक नुकसान जर झालं तर याला जबाबदार सर्वस्व हे प्रशासन राहील, याची नोंद या निमित्तानं विद्यापीठ प्रशासनानं घ्यावी।